नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी हॉटेलसारखी अंडा दम बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. अचूक प्रमाणासह अशा पद्धतीने तुम्ही जर का ही बिर्याणी बनवली तर एकदम चविष्ट आणि हॉटेलसारख्याच चवीची ही बिर्याणी तयार होते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी ही बिर्याणी तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. लांब दाण्याचा बासमती तांदूळ तो मी स्वच्छ धुवून घेतला 1 ते 2 वेळेस आणि 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता आपण हे तांदूळ बॉईल करून घेणार आहोत. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्येच 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल, 2 तुकडे दालचिनीचे, 2 ते 3 लवंग, काली मिरी, 1 वेलची आणि 2 तमालपत्र हे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये धुवून घेतलेला बासमती तांदूळ तो घालून घ्यायचे. तांदूळ धुवून झाल्यानंतर थोडा वेळ भिजत ठेवले की शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भात एकदम मोकळा मोकळा होतो. तर बघू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपल्याला इथे 80 ते 90% हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तर हाताने प्रेस करून बघायचा, थोडासा मऊ झाला की लगेचच आपण या पाण्यामधून हा भात आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. तर मी पाणी सगळं गाळून घेतलं आणि गाळून घेतलेला सगळा भात एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित ड्राय होतो. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये साधारण 1 वाटी तेल घेतले. तेल छान तापलं की मोठ्या गॅसवरती हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हलका तांबूस रंग येईपर्यंत हा कांदा छान फ्राय करून घ्यायचे. कांदा तळताना गॅस थोडा मोठाच ठेवायचा, म्हणजे तो पटापट तळला जातो आणि अगदी मऊ होत नाही. छान कुरकुरीत असा हा कांदा आपला तयार होतो. तर बघू शकता आणखी थोडा वेळ मी परतून घेणार आहे आणि हे होत आलेलं आहे. आता हा कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये जास्तीचं तेल मी थोडंसं काढून घेतलं. साधारण 3 ते 4 चमचे तेल ठेवले आणि त्यामध्येच मी 2 टेबलस्पून तूप घातले. तूप घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायचे. यामधला कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती ही पेस्ट परतून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनटं ही आलं लसूण पेस्ट तेलावरती छान परतून घेतली आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचे. साधारण 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी घेतलेला आहे आणि तो सुद्धा तेलावरती मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्येच आपण फ्राय केलेला कांदा सुद्धा घातलाय आणि दोन्ही एकत्र व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण काही मसाले वापरणार आहोत. तर इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद पावडर हे सगळे मसाले तेलावरती 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि आता गॅस अगदी कमी ठेवायचे. कमी गॅसवरती हे मसाले छान परतून झाले की यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे आणि दही सुद्धा मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे. गॅस मात्र अगदी कमी ठेवायचे. कमी गॅसवरतीच हे परतून घ्यायचं. छान तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि हे झालेले आहेत. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया. मीठ थोडं कमी घालायचं किंवा तुमच्या अंदाजाने घालू शकता. आपण भात शिजवताना सुद्धा त्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आता अंदाजाने मीठ वापरायचं आहे. आता इथे मी 4 अंडी घेतलेले आहेत. ही उकडून घेतलेली अंडी आहेत. याला थोडे साईडनी कट दिलेले आहेत, म्हणजे मसाला व्यवस्थित आतपर्यंत मुरला जातो. आता ही अंडी मसाल्यांमध्ये 2 मिनिटं परतून घ्यायची. तर साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. अंडी छान मसाल्यांमध्ये परतून घेतलेले आहेत. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि तळून घेतलेला कांदा
तो सुद्धा थोडा घालून घ्यायचा आहे. आणि आता जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो सर्व व्यवस्थित वरती लावून घ्यायचा आहे. एक लेअर आपल्याला भाताची लावून घ्यायची. आणि बघू शकता भात सुद्धा आपला मस्त मोकळा असं झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. तर आता मी हा सर्व भात लावून घेते. आणि आता यावरती आपण तळून घेतलेला कांदा त्याची एक लेअर लावून घ्यायची. आता यानंतर आपण थोडासा बिर्याणी मसाला पसरवून घ्यायचा आहे, त्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप तो सुद्धा व्यवस्थित असं सगळ्याभर पसरवून घ्यायचं आहे. आणि इथे मी पिवळा रंग दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही केशरचं दूध वापरलं तरीसुद्धा चालेल, त्यामुळे सुद्धा छान फ्लेवर येतो. पण इथे माझ्याकडे केशर उपलब्ध नव्हती, त्यामुळे मी पिवळा रंग दुधामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तर यावरती कोथिंबीर पसरवून आणि यावरती झाकण देऊन साधारण 15 ते 20 मिनटं मंद आचेवरती छान अशी वाफ काढून घ्यायची. तर 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, मी चेक करते. तर बिर्याणी एकदम छान अशी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहे. एकदा तरी या पद्धतीने अंडा बिर्याणी बनवून नक्की बघा. खूप छान लागते, चवीला अगदी अप्रतिम लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता मी गॅस बंद केलेले आहे आणि आता आपण प्लेटमध्ये ही बिर्याणी सर्व करूया. त्यासोबत रायता किंवा दहीसोबत सुद्धा छान लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी बिर्याणी बनवून बघितलीत तर हॉटेलच्या बिर्याणीची चव विसरून जाल, इतकी चविष्ट लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.